हॅलो फ्रेंड्स, तर मी आहे मेघा मोहोळ तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन ब्लॉग जो आहे भीम टेकडीवरचा। हे एक सुंदर ठिकाण आहे। हे आहे अमरावतीमध्ये यशोदा नगर येथे। तर चला सुरुवातीपासून पाहू। आम्ही घरी सर्वांनी पॅकिंग केली, पूर्ण आम्ही फॅमिली तिथे गेलो होतो। तर घरून टिफिन वगैरे जे लागते ते सामान घेतलं। आमचा आयन जाण्यासाठी खूप एक्साइटेड होता, पण आजीची काही इच्छा नव्हती। तर आजी म्हणत होती की तुम्ही जाऊन या। तर मग आजीच्या पाया वगैरे लागले, आजीने आशीर्वाद दिला। नंतर घरासमोर एक ॲटो होता, तर आईने ॲटोवाल्याला विचारलं, तर ॲटोवाला म्हणत होता ठीक आहे। ते ॲटोवाल्यांनी ॲटोमध्ये इतके सुंदर गाणे लावले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे। इतका छान माहोल झाला होता, बाहेरचं वातावरण पण खूप छान होतं। आम्ही खूप एन्जॉय करत तिथपर्यंत पोहोचलो। हे आहे गोपालनगरमध्ये राहतो आम्ही। हा आहे MIDC रोड, दस्तूर नगरचा रोड आहे हा। इथून मग आम्ही गेलो, नंतर लागतं यशोदा नगर। इथून सरळ गेलं की मग भीम टेकडीचा रोड लागतो। तिथून 5 मिनिटातच हा आहे यशोदा नगरचा भीम टेकडीचा रोड। तिथून 5 मिनिटातच मग भीम टेकडी आली। तिथे खूप छान सुंदर व्हाईट कलरचं गेट त्यांनी बनवलेलं आहे। तर चला तुम्हाला ते दिसेलच आता। हे बघा, हे आहे सुंदर असं भीम टेकडीचं गेट। नंतर मग आम्ही ॲटोतून उतरलो, ॲटोवाल्याला आईने पैसे दिले। नंतर मग आम्ही आतमध्ये जायला निघालो, तर सिक्युरिटीने आम्हाला तिथे अडवलं की ते म्हणत होते की तुम्ही संध्याकाळी या, पण आईने त्यांना फोर्स केला। त्यांनी मग आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं। नंतर मग आम्ही त्यांना नाव वगैरे लिहून दिलं। मग आम्ही आतमध्ये गेलो। इथे जाण्याचे 2 रस्ते होते। एक होता चढ म्हणजे टेकडीवरून जायचा, आणि दुसरा होता पायऱ्यांचा। तर आई म्हणत होते की पायऱ्यांनी जाऊ, पण पायऱ्यांनी खूप जास्त पाय दुखत होते। नंतर मग आम्ही टेकड्यांनी पाय दुखत होते, नंतर मग आम्ही पायऱ्यांनीच गेलो। जाताना सुंदर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा पुतळा लागतो, पण आयंश माझ्याजवळ होता, इतक्या मोठ्या पायऱ्याने चढणं होत नव्हतं। तर मग मी त्याला माझ्या नवऱ्याकडे दिलं। नंतर मग ते त्यांना घेऊन वर गेले। आम्ही पायऱ्यांनी गेलो तर इतकं थकलो। नंतर समोर जाऊन तिथे एक वटा होता, तिथे बसलो। आयंश पण खूप थकला होता। नंतर मग आम्ही तिथे 5 मिनिटं सर्वांनी विश्रांती घेतली। नंतर मग आम्ही आतमध्ये आलो। हे विहारासारखं, दीक्षाभूमीसारखंच समजू, हे विहारासारखं इतकं शांत वाटत होतं तिथं। सगळ्यांनी मग आम्ही तिथे बसलो, सगळ्यांनी वंदन केलं, माझ्या आयंशनी पण वंदन केलं। आईनी मेणबत्ती अगरबत्ती लावली, आम्ही पण मेणबत्ती अगरबत्ती लावली, सगळ्यांनी वंदन केलं आणि 5 मिनिटं शांत असं एकाग्रमतेने तिथे बसलो। आमचा आयंश खूप खुश असतो बाहेर गेला की, त्याला खूप आवडतं बाहेर जाणं। तो खूप छान खेळला तिथे। इथून बाहेरचा व्ह्यू पण खूप छान दिसतो, पूर्ण अमरावतीचा व्ह्यू इथून दिसतो। नंतर मग आम्ही दोघांनी गौतम बुद्धांसमोर वंदन केलं, अगरबत्ती मेणबत्ती लावली, आईने पण वंदन केलं। हे बघा, इतका छान व्ह्यू दिसतो तिथून, पूर्ण इमारती, झाडे खूप छान दिसतं। त्यांनी बाहेर पण खूप छान सजवलं होतं, पूर्ण फुलांची झाडे लावलेली होती, त्यांना खूप छान फुलं आलेली होती, टेबल होते। तिथून पूर्ण व्ह्यू दिसतो रात्रीचा, तर हा व्ह्यू खूप छान दिसतो। आतमध्ये पण खूप छान डेकोरेट केलं होतं त्यांनी। गौतम बुद्धाच्या मूर्त्या पण खूप छान होत्या, आणि तिथे घाण कोणत्याही प्रकारची नव्हती, पूर्ण साफ स्वच्छ त्यांनी ठेवलेलं होतं। इथचं नियोजन खूप छान होतं। आम्हाला इथे येऊन खूप छान वाटलं, खूप शांत वाटलं। असं वाटत होतं की पुन्हा पुन्हा इथे यावं। आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो, पण आम्ही नक्की दुसऱ्यांदा पण इथे जरूर येणार आहे, कारण आम्हाला इथे खूप छान वाटलं, आम्हाला खूप छान गमलं। नंतर मग वरतं पण असंच विहारासारखं होतं, आम्ही तिथे पण गेलो। अयंश इथे पण खूप छान खेळत होता। इथे पण गौतम बुद्ध, डॉक्टर आंबेडकरांच्या खूप छान मूर्ती होत्या। त्यांनी इथे खूप छान डेकोरेशन केलं होतं, फ्लावर वगैरे, पॉट वगैरे। इथे फॅन वगैरे पण सर्व सोयी होत्या, फॅन, लाईट सर्व सोयी होत्या। नंतर वरतं पण खूप छान होतं, तिथे पण गौतम बुद्धाच्या मूर्त्या होत्या, आणि चारी बाजूने त्यांनी फॅन वगैरे लावले होते। कुठल्याही प्रकारची घाण नव्हती, पूर्ण इकडं स्वच्छ त्यांनी असं नियोजन केलं होतं। हे बघा, दुरून पण खूप छान मूर्त्या दिसतात, आणि इथून बाहेर आलं की टेरेसवरून पूर्ण व्ह्यू दिसतो। हाच व्ह्यू तुम्ही रात्री बघितला तर आणखी सुंदर दिसतो, पण आता पण हा छानच दिसत आहे। वर्षावास लागला, त्यामुळे इथं संध्याकाळचं ग्रंथाचं वाचन होतं। सर्वजण मिळतात आणि ग्रंथाचं वाचन करतात। नंतर मग पूर्ण पाहून घेतलं। नंतर मग आम्हाला खूप भूक लागली होती, मग आम्ही सर्वजण जेवायला बसलो होतो। अयंशला पण खूप भूक लागली होती, तो पण वाट बघत होता की कधी हे जेवण करतात, त्याच्यासाठी पण आम्ही जेवायला आणलं होतं। आम्ही वरण भात, वांग्याची भाजी, काकडी, सलाद आम्ही सर्वच घेऊन आलो होतो।
कारण अशा ठिकाणी आलं की जेवण पण छान धकतं, भूक पण लागते. आम्ही सर्वजणांनी मिळून जेवण केलं. तर असा होता आजचा आमचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला? तुम्ही पण इथे एकदा नक्की विजिट करा. ही जागा खूप छान आहे. तुम्हाला इथं आल्यावर खूप शांत वाटेल. तुम्ही पण इथे एकदा नक्की विजिट करा. तर असा होता आमचा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आम्ही घरी जायसाठी निघालो. बाय.